धावफलक जाताना पाहायला मिळेल. वाईट चेंडू, वाईट अर्थातच खराब. खराब म्हणजे या चेंडूवरती मात्र तुम्हाला कुठल्याही प्रकारे गोलंदाजाला पाठबळ नसणार आहे. इथून पाठबळ मिळतं फलंदाजाला. आता मात्र उसळी घेणारा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. अतिशय वेगानं भन्नाट वेग इथून मात्र धारण केला जातोय आणि राकेशचा मात्र पुनरागमन होत असताना हा कमबॅकचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. या चेंडूवरती सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु इथे काय पाहायला मिळते भन्नाट वेगावरती स्वार होत असताना आता सुद्धा पंचांना मात्र अपील केलं जाते. पंच कळवतील हा एक मात्र चांगली निर्धाव चेंडू आहे, डॉट पद्धतीचा चेंडू आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाजाचं कमबॅक झालंय. आता सरळ हाताने बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकांच्या हातामध्ये विसावला जाईल आणि इथे धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तरुण सेवा मित्रमंडळ तांबडी बुद्रुक या संघाला शिस्त संघ मात्र वर्चस्व राखत असताना गोलंदाजीची धोरा सांभाळत असताना राकेश आपल्याला आपल्या गोलंदाजी मार्गवरती एक चांगल्या प्रकारचं कामकाज करून देताना पाहायला मिळतोय. जिथे आतापर्यंत धावफलकावरती जर पाहिले तर 5 धावा जमल्या गेल्या, 4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकून झालेत आणि इथे मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळालंय. समीर नवीन बॅट्समन, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळेल. कमालीचा गोलंदाजाचा वेग इथे आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती 4 धावा चौकार आल्यानंतर मात्र स्वतःला सावरलंय. गोलंदाजीमध्ये थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं, अचूकता पाहायला मिळाली. जिथे चांगल्या फलंदाजाला मात्र त्याने थांबवण्याचं काम केले. ज्या फलंदाजाने त्याला चौकार खिचून काढला होता त्याच फलंदाजाला अगदी गोलंदाजीची धुरा सांभाळत असताना धूळ चारण्याचं काम ज्या गोलंदाजाने केलंय. राकेश अंगाचा वेध घेणारा चेंडू इथे सुद्धा नो चान्स. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. कमालीची गोलंदाजी. 5 चेंडू 1 विकेट 5 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एक आक्रमक पावित्रा इथून मात्र धारण केलाय. फलंदाजाला पूर्णतः बीट केलं जातंय. धावा मैदानाच्या आतमध्ये येत नाही. धावा रोखल्या दरम्यान आपण जर पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असणारे 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. मिडॉन आणि लॉंग ऑफ असं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवलं जात आहे. डीपमध्ये कव्हरला प्रोटेक्शन पाहायला मिळते, एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळते पॉईंट. नंतर फर्स्ट स्लिप, लेग स्लिपच्या माध्यमातून आपण पाहतोय स्क्वेअर लेगला सुद्धा डीपमध्ये प्रोटेक्शन, एक काऊ कॉर्नरला डीपमध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. ते मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना मात्र कव्हर ड्राईव्हचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. इथून सुद्धा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजांनी चांगलं कमबॅक केलंय. 1 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सक्सेसफुल षटक मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा दुसऱ्या षटकामध्ये टीम्स मिटिंगला जास्त वेळ नसणार. चला शिस्ते संघ आपल्या दुसऱ्या षटकाचा गोलंदाज त्याच्या हातामध्ये चेंडू देऊन क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. आपल्याकडे वेळ फार कमी असणार आहे, आपल्याकडे वेळ नसणार आहे, त्यामुळे जास्त वेळ घेता येणार नाहीये. पंच विजय बालाजी आणि बारक्या पहा आता आपलं लाईव्ह चालू झालंय, त्याच्यामुळे रिव्ह्यू साठी तुम्ही इकडे ऑब्जेक्शन देऊ शकता. ओके चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जिथे षटक क्रमांक 2 आपल्याला गोलंदाजी मार्गवरती राज गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळेल. पिंक जर्सी अंगामध्ये परिधान केलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी कमी विंचीचा परंतु अचूक टप्प्यावरती गोलंदाजीचा टिचून मारा पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. यॉर्कर पद्धतीचा चेंडू त्याच्या मार्फत मात्र इथे हाताळण्यात आला. जिथे राकेशनं आपल्या गोलंदाजी मार्गवरती
थांबत असताना चांगल्या प्रकारची गोलंदाजी साकारली होती. त्याच गोलंदाजीला अनुसरून इथे सुद्धा चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिला चेंडू वेगवान पद्धतीने टाकला जातो. दुसरा चेंडू आता मात्र फटका शिवाय काय नो चान्स. चेंडू सीमारेषा पार. 6 धावा षटकार. सन्माननीय श्री डॉक्टर गणेशजी साळे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सन्माननीय श्री गणेशजी साळे डॉक्टर आहेत आणि त्यांचं या ठिकाणी आगमन होतं. आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे गोलंदाजी आपल्याला सुरेख पाहायला मिळते, गॅप सिलेक्शन चांगलं पाहायला मिळते, क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळते. अर्थातच काय तर चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये साकार होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये येतील आणि धावफलकावरती तब्बल धावा लागल्या जातील. त्या 15 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. राजवरती आक्रमण चढवलं जात आहे. फलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला सुरेश, संदेश आणि समीर अशी जोडी पाहायला मिळते, जिथे संदेश मात्र चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र अंगाचा वेध घेऊन चेंडू मात्र तिकडे क्षेत्ररक्षकाकडे जाताना पाहायला मिळेल. दरम्यान 1 धाव घेतली जाईल. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव येताना आपण पाहिली. आता मात्र ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन सरसावून खेळत असताना एलिव्हेटिव्ह स्ट्रोक पाहायला मिळाला. द पॅरलल स्ट्रोक. 6 धावा षटकार. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. समीरनं चांगला आक्रमक स्ट्रोक खेळाय. पहिला चेंडू फेस करत असताना धावफलक तब्बल जाऊन पोहोचले 22 आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 22 आकड्या. या आकड्यावरती आपण पाहतोय तरुण सेवा मित्र मंडळ तांबडी बुद्रुक हा संघ चांगल्या प्रकारची फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. शिस्त संघ आतापर्यंत 11च्या सरासरीने धावा खर्च केल्यात. आता शेवटचं षटक हाणामारीचं षटक समोर आपण पाहतोय. संदेश आणि समीर ही जोडी मात्र धावांचा डोंगर उभा करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळते. त्यांची बॅट धावांची आग ओकताना आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचं षटक कोणा क्षेत्ररक्षकाचा कोणा गोलंदाजाच्या हातामध्ये दिलं जाणार पाहायला मिळेल. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. साजन आता मात्र स्क्वेअर लेगला आपण पाहतोय बैठकी शॉट खेळाय. 1 धाव घेतली जाते. वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल पाहायला मिळालं. जरी चांगलं झालं असलं तरी लेट चेंडू हातामध्ये आलाय आणि थेट फेकी झाली आहे. 2 धावा धावफलकावरती. आता मात्र स्ट्रोक चांगला आहे. नो चान्स. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देऊन चेंडू
अगदी सीमारेषेच्या पल्याला आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा षटकार, चांगली फलंदाजी, एलिव्हेटिव्ह स्ट्रोक संदेशच्या बॅटमधून. संदेश आपल्या फलंदाजीचा संदेश मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांना देताना पाहायला मिळतोय. चांगली करामत करताना पाहायला मिळतोय. चांगली फटकेबाजी त्याच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते. चांगला स्ट्रोक. उर्वरित अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. धावफलक आकार घेत आहे 30 या आकड्यावरती. 30 धावा. आता पुन्हा एकदा आमच्या समालोचन कक्षाला सलामी देत असताना चेंडू पाहायला मिळालाय. सीमारेषा पार, उत्तुंग घणाघाती, लांबच लांब, गगनभेदी षटकार. 6 धावा. आता मात्र 5व्या घेरमध्ये फलंदाजी करण्याचं काम इथून मात्र फलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळते. 36 धावा तब्बल लावल्या गेल्यात. त्यामध्ये संदेशच्या वैयक्तिक 3 दुहेरी आणि 3 षटकार अशी खेळी आपल्याला पाहायला मिळते. 24 धावा 6 चेंडूंमध्ये तो खेळून काढतोय. 6 चेंडू आणि 24 धावा. संदेश फलंदाजी मार्गावरती नवीन करामत करताना पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा स्ट्रोक आलाय. लगातारचा 3रा या स्पर्धेतली पहिली षटकार हॅट्रिक संदेशच्या बॅटमधून कंप्लीट होताना पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. या स्पर्धेतील पहिली षटकार हॅट्रिक आपल्याला संदेशच्या बॅटमधून पाहायला मिळेल. धावपलकावरती धावा जाऊन पोचल्या तब्बल त्या 42 धावा. 42 44 धावा. काय धावफलक आकार साकारलाय. या 4 चेंडूमध्ये 20 धावा आतापर्यंत कुठून काढल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे सुद्धा मोठा फटका आलाय. मैदानाच्या चौफेर बाजूला आक्रमक खेळी करत असताना आपण संदेश पाहतोय. काय फटका पाहायला मिळाला चेंडू त्या मैदानाच्या आतमध्ये. डोळाधार, दमदार, पॉवरफुल, जबरदस्त काय स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. इथे मात्र फलंदाज आपल्या फलंदाजीतली मोहर मैदानावरती दाखवताना पाहायला मिळतोय. आणि कलामालीचे स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये खेळून काढले. संदेश ऑन फायर. या षटकामध्ये आतापर्यंत 26 धावा कुठल्यात. शेवटचा चेंडू अंगाचा वेध घेणारा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ते एलिव्हेशन मिळालं नाहीये. 3 षटकांचा खेळ संपला. लेगबाईच्या स्वरूपाने 1 धाव आली आहे. धावफलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळतील त्या तब्बल 49 रन्स. आतापर्यंतचा या स्पर्धेतला सर्वोच्च गाठणारा स्कोर आपल्याला पाहायला मिळतो. विजयासाठी 18 चेंडू आणि 50 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल JKM शिस्ते संघाला. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतलाय, परंतु तिथे मात्र गोलंदाजी साकार होताना पाहायला मिळाली नाहीये. आणि काय अफलातून फलंदाजी झाली आहे तरुण सेवा मित्रमंडळ तांबडी बुद्रुक या संघाकडनं. चला विनंती करतोय गावदेवी क्रिकेट संघ सकलप आणि MCC मिठानगर, विनंती असेल चला चला मिठागर आणि सकलप संघ लगेच नाणेफेकीचा कौल करायला यायचे. संघनायक सन्माननीय श्री गणेशजी साळे सर यांचा या ठिकाणी आपण यथोचित मान सन्मान घेतोय आयोजन कमिटीच्या वतीने. गणेशजी साळे सरांना विनंती असेल की चला आणि चला तांबडी बुद्रुक संघ लगेच सत्रक्षण सजवून घ्या. शिस्ते संघ चला आपले सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. वेळ घेऊ नका. आत्ताशी आपला 3रा सामना चालू आहे. अजून आपल्याला 15 सामने खेळवायचे, त्याच्यामुळं आपल्याकडे वेळ फार कमी आहे. चला शिस्ते संघ वारंवार आवाज देण्याची वेळ येऊ देऊ नका. आयोजन कमिटीकडनं खूप आग्रह केला जातोय, त्यामुळे विनंती असेल की आपण सन्माननीय श्री पंडितजी गोळे पंडितजी गोवारी यांच्या शुभ हस्ते आपण गणेशजी साळे यांचा या ठिकाणी यथोचित असा मान सन्मान घेतोय.
आलेल्या परिपाहुण्यांचं स्वागत करणं मात्र नक्कीच आपल्याला या ठिकाणी आपल्या भारताच्या संस्कृतीप्रमाणे आद्य कर्तव्य पाहायला मिळते. दरम्यान आपण पुढच्या मॅचचा टॉस या ठिकाणी गणेशजी साळे यांच्या शुभ हस्ते घेणार आहोत. विनंती असेल गणेशजी साळे यांना. चला या गावदेवी क्रिकेट संघ सकलप आणि MCC मिठागर या दोन संघांच्या दरम्यान आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करतोय. आयोजन कमिटीला विनंती असेल नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. कॅप्टन आले चला नाणेफेकीचं कौल आपण करून घेतो. या ठिकाणी दोन्ही संघांचे संघनायक आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती संदेश, गोलंदाजी मार्कवरती येईल राहुल आणि राकेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती आपल्याला राहुल खेळताना पाहायला मिळतील, राकेश आपल्याला स्ट्राईक एंडवरती खेळताना पाहायला मिळतील. आणि इथून मात्र समीरचा पहिला चेंडू 50 धावांचं लक्ष असताना पहिला चेंडू सीमारेषेच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळेल. 4 धावा चौकार. इथून मात्र आपल्याला चांगला पंच 22च्या धावा बॅटकट. ओके 4 धावा चौकार. आपल्याला राखीच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला. बॅटची हलकीशी कडा घेऊन चेंडू सीमारेषेच्या दिशेनं धाव घेताना पाहायला मिळाला. अगदी चेंडू ती शर्यत सुद्धा इथून जिंकलाय क्षेत्ररक्षकाला चुकवून. चौकार आलाय. 50 धावांचं लक्ष आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवरती मोठमोठे प्रहार करावे लागतील. नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर मिठागर संघानं मात्र इथून टॉस जिंकलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. फलंदाजी ते ऑन फायर असताना इथे सुद्धा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. राकेशच्या बॅटमधून जिथे राकेश आल्या सरची 2 लगातार चौकार खेळलाय या मॅच मध्ये. आपण पाहिलं संदेशला षटकार हॅट्रिक कंप्लीट करताना. आता चौकार हॅट्रिक इथून मात्र आपल्याला राकेश कंप्लीट करताना पाहायला मिळेल काय. त्याने लगातार 2 चौकार ठोकलेत. या चेंडूवरती चौकार येणार काय. चौकार आला तर या स्पर्धेतली पहिली चौकार हॅट्रिक सुद्धा कंप्लीट होताना पाहायला मिळेल. राकेश बराचसा उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु गोलंदाजाचं कमबॅक झालंय. गोलंदाजानं चांगली गोलंदाजी इथून साकारली आहे. प्रत्येक चेंडूवरती मोठा आघात इथून मात्र करावा लागेल, कारण शेवटच्या षटकामध्ये संदेशने एक बहारदार खेळी करत असताना आपण जर पाहिलं ना तर त्याने आक्रमक स्ट्रोक खेळले. इथे सुद्धा चांगला फटका पाहायला मिळाला. इथे सुद्धा चेंडू सीमारेषावर नो चान्स. चौकार पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि 12 धावा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये साकार झाल्यात. परत एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकापासून दूरवरती एक धाव घेतली. वेगाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा पूर्ण. 5 चेंडू 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. जा बाळा. या षटकातील शेवटचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे सुद्धा चेंडू सीमारेषेच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय.
6 धावा षटकार, आक्रमक स्ट्रोक। एका या षटकामध्ये 20 धावा ठोकून काढल्यात। जशाच तसं उत्तर, जशाच तसं प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळतंय। ते फलंदाज राकेशच्या माध्यमातून उर्वरित 12 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची गरज। पहिल्या षटकामध्ये 20च्या सरासरीने धावा जमाव केल्यात। आता येणाऱ्या 2 षटकामध्ये 15च्या सरासरीने धावा जमावच्यात। मित्रांनो गेम ऑन आहे, इथे कुणीही कमी नाही। सलामीला आलेली जोडी राकेश आणि राहुल, ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळते। अंकित आपल्याला नवीन गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल। 12 चेंडू आणि 30 धावांची गरज। गेम ऑन आहे। चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय। JKM शिस्ते संघ फलंदाजी चांगली पाहायला मिळाली आहे। 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात। आता येणारे 12 चेंडू 30 धावा। आतापर्यंत राकेशने कारनामा करून दाखवला। आता सलामीला आलेला राहुल आपल्याला फलंदाजी मार्कवरती सलामीला स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळेल। काय लीला केली जाणार। गोलंदाज हलकाचा 3-4 पावलांचा रनअप घेऊन चेंडू टाकलाय। फसवा चेंडू, झेल होण्याची संधी आणि झेल झालाय। गोलंदाजाची इथे किमया साकार झाली आहे आणि राहुल धक्का क्रमांक पहिला JKM शिस्ते संघाला बसताना पाहायला मिळेल। बॅक टू द पॅव्हेलियन। कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली। जिथे वेगावरती स्वार होणारा फलंदाज मोठे फटके खेळत होता, इथे मात्र आता संघ नायकाने थोडंसं वेगळं आगळं नियोजन केलंय आणि फिरकीचा जादूगार, फिरकी करणारा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती बोलवलाय, ज्याने पहिल्या चेंडूवरती राहुलला इथे मात्र धूळ चारली आहे, धुडकावून दिलं मैदानाच्या बाहेर। नवीन बॅटर, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश आपल्याला पाहायला मिळेल, जिथे गोलंदाजी मार्कवरती अंकित। पुढे सरसा उठले राईचा फटका, वन बाउंड चेंडू सीमारेषा पार, 4 धावा, चौकार। आक्रमण मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त दोन्ही बाजूने पाहिले तर आक्रमण। 10 चेंडू आणि 26 धावांची गरज विजयासाठी। मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे। क्रिकेटचा खेळ म्हटलं की मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत हार मानायची नाही जोपर्यंत मी जिंकलो नाही। तुम्ही जिंकल्यात कसे यापेक्षा तुम्ही लढलात कसे ही गोष्ट फार महत्वाची। पुढे सरसावून उजव्या एटीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय। फटका फसलाय, 1 धाव आली आहे। उर्वरित 9 चेंडू, 25 धावांची गरज। आता धुवाधार फलंदाजी करणारा बॅट्समन राकेश आपल्याला ऑन स्ट्राइक पाहायला मिळेल। आतापर्यंत 3 चौकार, 1 दुहेरी आणि 1 षटकार त्यानं ठोकलाय। 20 धावा कुठून काढल्यात 5 चेंडू मध्ये। मोठा फटका, परंतु फटका फसलाय। क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल टिपलाय आणि राकेश मैदानाच्या बाहेर। अंकितनं मात्र इथं चांगली किमया केली आहे। जे दडपण यायला होतं ते दडपण आणण्याचं काम केलंय। चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली। 4 चेंडू टाकलेत, 4 चेंडू मध्ये 2 विकेट पाहायला मिळाल्या, 1 चौकार आणि 1 लेग बायच्या स्वरूपाची धाव। फक्त 5 धावा खर्च केल्यात। कमालीची गोलंदाजी, धावफलकावरती आपल्याला 25 धावा पाहायला मिळतील। MCC मिठागर संघाने आपला निर्णय कळवायचा आहे। पहा, आवाजाकडे लक्ष द्या। मिठागर संघ क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय। ओके, डन। बॉलिंगचं म्हणजे बॉलिंग म्हणजे क्षेत्ररक्षण। ओके, इथे सुद्धा आपल्याला विकेट पाहायला मिळाली। या षटकातली 3री विकेट। IPLचा सीझन चालू आहे। IPLच्या सीझन मध्ये पर्पल कॅप साठी जसं लीडर बोर्ड चालू असतो
तसं या सुद्धा आपण पाहिलं ना, अष्टविनायक क्रिकेट क्लब वारळ मुंबईच्या अष्टविनायक चषकामध्ये सुद्धा या ठिकाणी बेट गोलंदाजासाठी सुद्धा लीडर बोर्ड चालू असतं. आतापर्यंत एका षटकामध्ये 3 विकेट घेतल्यात. मला वाटतं एका षटकामध्ये 3 विकेट घेणारा हा पहिलाच खेळाडू आहे या स्पर्धेतला. म्हणजे लीडर बोर्डवरती आपल्याला अंकित पाहायला मिळतोय. जे बेस्ट बॉलरचा दावेदार सुद्धा राहण्याचा मान त्याला मिळू शकतो. इथून अशीच गोलंदाजी करावी लागेल, फलंदाजांना फसवावं लागेल. ती गोलंदाजी त्याच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 5 चेंडू 5 धावा खर्च केल्यात, 3 विकेट घेतल्यात. अजून शेवटचा चेंडू त्याला टाकायचा आहे. इथे सुद्धा विकेटची संधी आहे मित्रांनो. एका षटकामध्ये 4 विकेट. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. चौका विकेटचा खोलून काढला अंकितनं. आणि एका बाजूनी जर बघितलं ना तर मग मात्र JKM शिस्ते संघाची फलंदाजांची फळी तोडण्याचं काम मात्र त्याने केलंय. एक चांगला निर्णय पाहायला मिळाला आपल्याला कर्णधाराकडून, ज्याने अंकितच्या हातामध्ये चेंडू दिला. सुरेख प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावफलक आपल्याला पाहायला मिळते 25. येणारे 6 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 25 धावांची गरज. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळेल. 5 जसा मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या चेंडूचा खेळ संपेल, मिठागर संघाला विनंती असेल आपण लगेच 11 खेळाडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचे. आपला 12वा खेळाडू इकडे पाठवा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. चला शेवटचे षटक घेऊन साहिल खोलवर या चेंडू 1 बाउन्स. चेंडू सीमारेषा पार. धावा मिळतील 4. पाहायला मिळेल खणखणीत लांबच लांब चौकार. मित्रांनो गेम अजून ऑन आहे, मॅच अजून संपलेली नाहीये. सिद्धेश खेळताना पाहायला मिळतोय ज्याने 2 चेंडूंमध्ये 8 धावा त्याने सुद्धा कुठून काढल्यात आणि एका चेंडूमध्ये चौकार आलाय. आता उर्वरित 5 चेंडू आणि 21 धावांची गरज. क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये काही होऊ शकतं, काहीही होऊ शकतं. फक्त तो आत्मविश्वास जागा झाला पाहिजे. मागच्या षटकामध्ये गोलंदाजाचा आत्मविश्वास जागा झाला, त्याने 4 विकेट घेतल्या. इथे फलंदाजाचा आत्मविश्वास जागा झालाय, त्याने पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकून काढलाय. आता परत एकदा गुडघाटक आणि तमाशालेख. चेंडू सीमारेषा पार. 6 धावा षटकार. गेम ऑन आहे मित्रांनो. मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊ द्या. चांगली मॅच पाहायला मिळते. येणारे 4 चेंडू विजयासाठी 15 धावांची गरज. काय मॅच पाहायला मिळते. कोणही हार मानायला तयार नाहीये. एका बाजूने पाहतोय तरुण सेवा मित्रमंडळ तांबडी बुद्रुक, दुसऱ्या बाजूने पाहतोय JKM शिस्ते संघ. कोणी हार मानायला तयार नाही. सिद्धेशने मात्र चांगले फटके खेळायला सुरुवात केली आहे. तो थांबायला तयार नाही, तो ऐकायला तयार नाही. मोठमोठे फटके खेळतोय. चांगली कलात्मकता मॅचच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे सुद्धा फटका. एलिव्हेशन चांगलं. चेंडू सीमारेषा पार. 6 धावा षटकार. मॅच होती कुठं, मॅच आली कुठं. पहिल्या सामन्यामध्ये संदेशनं ज्या प्रकारची फलंदाजी केली ना शेवटच्या षटकामध्ये, त्या फलंदाजीला साजेशी अगदी त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून त्याच सामन्यामध्ये प्रत्युत्तर देत असताना अगदी जर पाहिलं ना तर आपल्यातून फलंदाजी करत असताना आपण पाहतोय 41 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. येणारे 3 चेंडू आणि 9 धावांची गरज विजयासाठी असणार आहे. 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. मॅच ऑन, गेम ऑन. आणि मित्रांनो या स्पर्धेतला आतापर्यंत सर्वात उत्कृष्ट धावा 3 षटकामध्ये कुठल्या येणार या आहेत. 49 धावा, 50 धावांचं लक्ष्य आहे. आणि ते चेस करत असताना सिद्धेशनं आपली इथे मात्र बॅट पणाला लावून मनगलातलं सामर्थ्य मैदानाच्या आतमध्ये दाखवून देताना पाहायला मिळालंय.
गोलंदाजाचं कमबॅक. आता मात्र येणाऱ्या 2 चेंडूंवरती मोठे फटके खेळावेच लागतील. गोलंदाजाला आता मात्र दिलासा मिळाला असेल. फलंदाजानं थोडी चुकी केली आहे. आतापर्यंत जागेवरून त्याच्या बॅटमध्ये फटके येत होते, तो सफल झाला. सफल झाल्यानंतर चुकी झाली, चेंडू डॉट आलाय. हा होत्याचं नव्हतं पाहायला मिळालं आणि इथे मात्र डॉट चेंडू आले. गोलंदाजांनी कमबॅक केलंय आणि इथून मात्र तरुण सेवा मित्र मंडळ तांबडी बुद्रुक या सामन्यावरती अधिराज्य गाजवत असताना पाहायला मिळतोय. तांबडी बुद्रुक संघ लगातारचे 3 चेंडू डॉट विजय झालाय. चला एमसीसी मिठागर संघ येलो जर्सी चेन्नई सुपर किंग्जला लाजवेल एवढी छान जर्सी पाहायला मिळते. चला या आपण मैदानाच्या आतमध्ये.